श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1262. भुशुंडी आणि लोमश ऋषींचा हा संवाद सज्जन हो आपण अभ्यासत आहोत. सुमेरी पर्वताच्या शिखरावरती वटवृक्षाच्या छायेत तपस्वी लोमश ऋषी बसलेले आहेत आणि भुशुंडीजी त्यांच्या चरणांजवळ पोहोचतात एकाच उद्देशाने की मला सगुण ब्रह्माची उपासना कशी करायची, त्याची आराधना कशी करायची, तो राजमार्ग समजावून सांगा. लोमश ऋषी भुशुंडीजीच्या अंतःकरणातलं मुमुक्षत्व जाणतात आणि प्रभू रामचंद्रांच्या इच्छेनेच त्यांना सगुण ब्रह्म सांगण्याच्या ऐवजी निर्गुण निराकार ब्रह्माचं असलेले हे शाश्वतपण सांगू लागतात. संवाद पुढे जाऊ लागतो. जरी लोमश ऋषी मधून मधून भगवंताच्या सगुण लीला सांगत असले तरी त्यांचा मुख्य हेतू भुशुंडीजींना या निर्गुण निराकाराचं महत्व सांगण्याकडे होता, ज्याच्यामध्ये भुशुंडीजींचं मन अजिबात रमत नव्हतं. त्यांना तर या भगवंताच्या सगुण दर्शनाची ओढ लागली होती आणि मग अशा या सगुण दर्शनाच्या ओढीमुळं लोमश ऋषींना ते वारंवार थांबवू लागले, टोकू लागले, पुन्हा पुन्हा त्यांना प्रश्न विचारू लागले, प्रत्युत्तर देऊ लागले. गोस्वामीजी म्हणतात की जरी चंदनाचा वृक्ष असला तरी जर त्याचं खूप घर्षण झालं तर या चंदनाच्या वृक्षामध्ये देखील अग्नीची ठिणगी पडू शकते. त्याप्रमाणे लोमश मुनी हे संत आहेत, परंतु या सतत होणाऱ्या वारंवार प्रतिप्रश्नांनी त्यांच्या देखील शरीरावरती क्रोधाची चिन्ह दिसू लागलेली आहेत. त्या क्रोधांकित अवस्थेमध्ये ते पुन्हा पुन्हा ब्रह्मनिरूपण भुशुंडींना सांगतायत, परंतु भुशुंडी मात्र ते श्रवण करण्याच्या ऐवजी आपल्या मनामध्ये वेगवेगळे तर्क अनुमान करतायत. ते तर्क कुठले होते, ते अनुमान कुठली होती, याचं गायन गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून करू लागतात. कबहू की दुख सब करहित ताके, तेहि की दरिद्र परस मनि जाके, परद्रोही की होई निशंका, कामी पुनि की रही अकलंका, बंस की रह द्विज नहित कीने, कर्म की हो ही स्वरूप ही चीने, काहू सुमति की खल संग जामी, शुभ गति पाव के पर त्रियगामी, भव की परहि परमात्मा बिंदक, सुखी की होई कबहू हरि निंदक, राजू की रही नीति बिनु जाने, अघग की रही हरि चरित बखाने, पावन जस की पुण्य बिनु होई, बिनु अघ जस की पावई कोई, लाभु की किछु हरि भगति समाना, जेहि गावहि श्रुति संत पुराना, हानि की जग एहि सम किछु भाई, भजियन राम ही नर तनु पाई, अघ की पिसुनता सम कछुआना, धर्म की दया सरिस हरि जाना,
एही विधी अमिति जुगुती मन गुणऊ, मुनि उपदेशन सादर सुनऊ, पुनि पुनि सगुन पक्ष मैं रोपा, तब मुनि बोलेऊ बचन सकोपा, मूढ़ परम सिख देऊ न मानसी, उत्तर प्रति उत्तर बहुआनसी, सत्य बचन विश्वास न करही, बायस इव सबही ते डरही, सठ स्वपक्ष तव हृदय बिसाला, सपदी होई पक्षी चंडाला, लीन श्राप मैं शीस चढ़ाई, नहीं कछु भयन दीनता आई, तुरत भयउ मैं काग तब पुनि मुनि पद सिरुनाई, सुमिरि राम रघुबंस मनि हर्षित चले उड़ाई, उमा जे राम चरण रत विगत काम मद क्रोध, निज प्रभु मय देखहि जगत केहि सन करहि विरोध, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, इथे लोमश मुनी भुशुंडीजींना जे अंतिम सत्य आहे, जे शाश्वत सत्य आहे, जे या निर्गुण निराकाराचं, या आत्मानुभूतीने जाणलेलं सत्य आहे, ते सत्य शब्दांच्या आधाराने भुशुंडीजींना विदित करत आहेत. आता इथं खरी गंमत आहे बघा. निर्गुण निराकार हे अंतिम सत्य आहे, परंतु जे निर्गुण निराकार तत्व निर्विकल्प आहे, जिथं कल्पना पोचू शकत नाही, तिथं वाणी, शब्द, मन यांना देखील स्थान नाही. मग अशा या निर्गुण निराकाराला शब्दाच्या आधाराने बोध देऊन त्याची अनुभूती समोरच्याला कशी होऊ शकेल बरं? समर्थांनी देखील आपल्याला शुद्ध ज्ञानाचं निरूपण करताना हे सांगितलं की अहम ब्रह्मास्मी हा उपदेश मी तुला देतो शिष्या, परंतु याचा जप करू नकोस. अहम ब्रह्मास्मी हे तत्वरूप आहे, ती जाणण्याची अवस्था आहे, आणि ते जाणणं ह्यासाठीचं साधन आहे रामभक्ती. त्यामुळे लोमश मुनी भुशुंडीजींना साध्य देत आहेत, तर भुशुंडी लोमश मुनींच्याकडे साधन विचारतायत. हा प्रश्न आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. बऱ्याचदा आपण असा प्रश्न एखाद्याला विचारतो आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनाला रुचेल, पटेल अशा पद्धतीने जर आपल्याला मिळत नसेल, तर आपली देखील मनाची अवस्था अशी होऊन जाते की अनेक प्रकारचे तर्क वितर्क प्रश्न आपल्याच मनामध्ये निर्माण होऊ लागतात. खरं तर लोमश मुनींसारखा अत्यंत तपस्वी संत भुशुंडीजींना प्राप्त झालेला आहे. त्यांच्याद्वारे साधन आणि साध्याचं संपूर्ण समाधान भुशुंडीजींना प्राप्त होणं यामध्ये खरं काही आश्चर्याची गोष्ट नाही. परंतु इथं लोमश मुनींना संताप येतोय आणि भुशुंडीजींच्या मनामध्ये अनुमान तयार होत आहेत. हे काय आहे? ज्यांच्या दर्शनाने देखील आपले समस्त संदेह जातात असं हे साधू स्वरूप, परंतु इथं भुशुंडींच्या मनामध्ये मात्र अनुमानांची रांग लागलेली आहे. किती अनुमानं काढलेली आहेत. या सगळ्या चौपाया आणि मागचा दोहा मिळून तब्बल 20 अनुमान, 20 प्रकारचे विकल्प संकल्प भुशुंडीजींच्या मनामध्ये येत आहेत.
आणि जे शांती ब्रह्म लोमस मुनी आहेत त्यांच्या शरीर यष्टीवरती क्रोधाची चिन्ह प्रगटू लागलेली आहेत. काय कारण असावं? सज्जनो, याला जर आपण तर्कबुद्धीने विचार करायला लागलो तर आपण कोणाची तरी बाजू घेऊ. त्याच्यामध्ये आपण लोमश मुनींना तरी दोष देऊत, नाहीतर भुशुंडीजींच्या धृष्टतेला तरी दोष देऊन बसूत. आणि बघा, स्वाभाविकपणे समाजामध्ये देखील जेव्हा दोन व्यक्तींचा काही विवाद होतो तेव्हा आपण यांच्यापैकी कोण बरोबर आणि कोण चूक याचंच विश्लेषण स्वतः करत बसतो, होय की नाही? घराघरांमध्ये देखील असंच असतं. परंतु आम्हाला या सगळ्या वादविवादांकडे देखील, जसं वाल्मिकी ऋषींनी रामाला सांगितलं की जग पेखुन तुम देख निहारे, विधी हरी संभू नचाव निहारे. रामा, या जगाच्या कडे तू द्रष्टा रूपाने पाहत असतोस. हे सगळं जगत दृश्य आहे आणि या दृश्य जगामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश देखील तुझ्या इच्छेने नाचवले जातात. तिथं आमच्यासारख्या सामान्यांची काय अवस्था आहे? सज्जनो, हे खऱ्या अर्थाने लोमश मुनी आणि भुशुंडीजींच्या या चरित्राचं सत्य आहे. प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने या दोघांच्या संयोगातून ही विपरीत अवस्था निर्माण झालेली आहे. सारद दारू नारी समस्वामी, राम सूत्रधर अंतरजामी. हे सूत्र ज्याला कळालं त्याच्यासाठी जीवनामध्ये विवाद नाहीत. किती सुंदर गोस्वामीजींनी या चरणामधून आम्हाला समजावून सांगितलेले की ही जी सरस्वती आहे, ही जी आमची मती आहे, ती कठपुतलीप्रमाणे रामरूपी सूत्रधाराकडून नाचवली जात असते. आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्यावेळेस तशी इच्छा का झाली, तो तसा का वागला, याचं मुख्य कारण आहे राम सूत्रधर अंतरजामी. मग आमची तर्कबुद्धी लगेच विचार करू लागते की अरे पण मग राम देखील अशी बुद्धी का देतो? सज्जनो, हा सगळा कर्माचा सिद्धांत समजून घेणं फार अवघड आहे. भगवद्गीता देखील जिथं कर्म सिद्धांताच्या गुंत्याला हात लावू नका म्हणते, सोडून द्या त्याला त्याच्यावरती. परंतु जर त्यामधून जर एक राजमार्ग, एक सूत्र जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर एक लक्षात घ्या की आपलं जीवन ज्याने रामाच्या इच्छेवरती सोपवलं, राम या सगळ्या गुंत्यामधून देखील त्याचं कल्याणच साधून देत असतो. आमच्या अंतिम कल्याणाच्या दृष्टीनेच सगळ्या जीवनामधले गुंते आमच्या आयुष्यामध्ये येत असतात. हे ज्याला कळालं ना, मला वाटतं त्याचं हायपर टेन्शन संपून जाईल. त्याला लागणारा हा ब्लड प्रेशरचा त्रास संपून जाईल. कारण मी ज्याच्या भरोशावरती आहे तो माझं कधीच अहित करणार नाही, ही दृढ निष्ठा माझ्याकडे पाहिजे. मग ठीक आहे, त्यावेळेला मी जसा वागीन, ज्या पद्धतीने मी नाचवला जाईन, रामाची इच्छा. भुशुंडी देखील भगवंताच्या या कठपुतलीप्रमाणे या मायेच्या अधीन नाचवले जात आहेत. आणि त्याच वेळेला लोमश मुनी देखील या क्रोधाच्या अधीन जणू काही भगवंताच्या या मायेच्या अस्तित्वालाच जणू काही आपल्याला दाखवून देत आहेत. परंतु या सगळ्यांमधून, या सगळ्या असलेल्या विकल्पांमधून रामाला भुशुंडीजींचं कल्याण साधायचंय. रामाला भुशुंडीजींना त्या स्थितीपर्यंत न्यायचंय जिथं ते निरंतर भक्ती प्राप्त करू शकतील. आणि त्यासाठी लोमस मुनींसारखा तपस्वी संत रामाला पाहिजे होता. जसं बालकांडामध्ये नारद मोह प्रसंगामध्ये भगवंतांनी नारदांचं हे खेळणं का केलं? कारण भगवंताच्या या लीला नाट्यासाठी तेवढा अधिकारी देवर्षी संत हवा होता जो भगवंताचं हे लीला नाट्य पचवू शकेल. त्यामुळे लोमस मुनींची तपस्या भगवंताने भुशुंडीजींच्या कल्याणासाठी वापरली. आणि या दोघांनाही आपल्या या मायेच्या आधाराने राम सूत्रधर अंतरजामी अशा पद्धतीने त्याने नाचवायला सुरुवात केलेली आहे. बघा, कधी आपण आपल्या मनाचा जर थोडासा त्रयस्थ होऊन विचार केला तर आपल्या मनाच्या मध्ये अनंत विचारांची सतत घुसमट चालू असते.
अनेक प्रकारचे संकल्प विकल्प आपलं हे मन क्षणाक्षणाला करत असतं. न जाणे त्या मनाच्या स्मृती कुठं कुठं जात असतात, कुठल्या कुठल्या पद्धतीचं चिंतन करत असतात, कुठले कुठले विचार आपल्या मनामध्ये येऊन जात असतात. आणि हे जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडत असतं तेव्हा त्याचा आवेग आपल्याला वाढलेला दिसतो. हे जसं आपल्या सामान्यांमध्ये आहे, भुशुंडेजींसाठी प्रपंच आता उरला नव्हता. त्यांच्या सगळ्या वासना जळून गेल्या होत्या. ते आता ज्या राम भक्तीच्यासाठी लोमस मुनींच्याकडे आले होते, ते या सगुण ब्रह्माच्या उपासनेचं जे साधन मागण्यासाठी आले होते, ते साधन त्यांना काही केल्या प्राप्त होत नव्हतं. त्यांना या अंतिम साध्यापर्यंत जाण्यामध्ये काही रस नव्हता. कारण ते जे साधन आहे तेच इतकं गोड आहे, तेच इतकं मधुर आहे की कोणाला अंतिम साध्यापर्यंत जायचंय. आणि ते अंतिम साध्य काही केल्या लोमस मुनी सोडेनात आणि साधनेचा मार्ग काही केल्या उद्धृत करून सांगेनात. आणि त्यामुळं भुशुंडींच्या देखील मनाचा आवेग अनेक प्रकारच्या अनुमानांमध्ये फिरू लागलेला आहे. आणि मग ते अनुमान जे आजपर्यंत त्यांनी परमार्थ अनुभवला होता, जो आजपर्यंत त्यांनी परमार्थ अभ्यासला होता, जो त्यांच्या अनुभवाला आला होता, त्या अनुभवाच्या आधारानेच त्यांच्या अंतरंगामध्ये तर्कवितर्क येऊ लागलेले आहेत. बघा, आपल्यापैकी देखील अनेकांना असा अनुभव असेल की आता आपण तर रामभक्त आहोत, रामनामावरती आपला विश्वास आहे, आणि जर कोणी रामनामाच्या विरुद्ध काही सांगू लागलं तर आपल्या देखील मनामध्ये लगेचच अनेक प्रकारच्या विचारांची चक्र आवर्तनं वादळासारखी घोंगावू लागतात की हे असं कसं म्हणतात. अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा आपल्या प्रियतम गोष्टीला विरोध होतो तेव्हा आपण देखील परमार्थाच्या जेवढा काही अनुभव आपल्याकडे आहे त्या पद्धतीने जसे तर्कवितर्क करतो, भुशुंडी देखील आपल्या असलेल्या अनुभवांच्या आधाराने हे 20 तर्क लोमस मुनी इकडे निरूपण करत असताना मनातल्या मनात करत आहेत. लोमस मुनी जो बोध देत आहेत तो अंतिम साध्याचा बोध आहे, परंतु भुशुंडी देखील तो बोध स्वीकारण्यासाठी तयार नाही आहेत. सज्जनो, बघा, ऐकणं आणि श्रवण करणं ह्याच्यामधला जो फरक आहे ना, तो अतिशय सुंदर पद्धतीने गोस्वामीजींनी इथं रेखाटलेला आहे. लोमस मुनी सांगतायत, परंतु भुशुंडीजी केवळ कानावरती शब्द पडल्याप्रमाणे ऐकतायत, त्याचं श्रवण करत नाहीत. ज्याचं श्रवण करणं होतं त्याचंच मनन होतं, त्याचं चिंतन होतं, त्याचंच निदिध्यासन होतं. परंतु ऐकणे आणि श्रवण करणे ह्याच्यामध्ये उभी आहे ती म्हणजे आपली रुची, ती म्हणजे आपली आवड. बघा, आपल्याला जर स्वाभाविकपणे दुसऱ्यांचे दोष ऐकायला आवडत असतील, जर ती आपली रुची असेल, तर आपण ऐकण्याचं लगेच श्रवण करतो, त्या दोषांचं लगेच चरविचरण करतो, चिंतन करतो, मनन करतो, होय की नाही. परमार्थामध्ये देखील जेव्हा आपल्या आवडीचा विषय, आपल्या हृदयाला अत्यंत प्रिय असणारं असं साधन जर कोणी सांगू लागलं की आपण त्याच्या शब्दांना श्रवण करायला लागतो, ऐकत नाही. मग ते भुशुंडीजींना हा निर्गुण निराकाराचा बोध प्रिय नव्हता, त्यामुळे ते केवळ ऐकत होते, परंतु श्रवण मात्र वेगळंच चाललं होतं. ते आपल्या अंतरंगातल्या तर्कांचं. काय तर्क होते? मी म्हटलं ना आपणास की 20 तर्क इथं गोस्वामीजींनी केवळ एखाद्या सॅम्पल प्रमाणे आपल्या समोर ठेवलेले आहेत. कारण इतके अनंत विचार भुशुंडीजींच्या मनात घोंगावत आहेत की ते सगळेच्या सगळे विचार लिहून काढणं देखील केवळ अशक्य होतं. त्यामध्ये जेवढे काही विचार गोस्वामीजींची लेखणी लिहू शकलीये ते तर्क त्यांनी आपल्या समोर ठेवले. भुशुंडी मनामध्ये विचार करतायत की अरे, लोमस मुनी असं कसं बोलतात, त्यांना क्रोध येऊच कसा शकतो. म्हणजे यांची अजूनही देहबुद्धी जिवंत आहे वाटतं, आणि जिथं देहबुद्धी आहे तिथं अज्ञान संपलेलं नाही. जिथं देहबुद्धी आहे ते सगळं काही मायेच्या अधीन आहे, आणि जे मायेच्या अधीन आहेत ते ईश्वरासमान कसे असू शकतील. म्हणजे लोमस मुनी जे प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहेत त्यांच्यावरती हा मायेचा प्रत्यारोपण भुशुंडी आपल्या अंतरंगामधून करतायत. आम्ही देखील एखाद्या संताच्या विषयी असंच पूर्वग्रह दूषित मत करून टाकतो, कारण तो आमचा विचार असतो.
सूर्याला ग्रहण पृथ्वीवरील अनेक लोक बघू शकतात, परंतु सूर्याला कधी खरं ग्रहण लागतं का हा प्रश्नच आहे. त्याप्रमाणे एखाद्या संतावरती लांछन लावणं, एखाद्या संताच्या विषयी पूर्वग्रह दूषित मत निर्माण करणं, हे म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की असं थुंकून सूर्याची तर काहीच हानी झाली नाही, परंतु थुंकी मात्र स्वतःच्याच अंगावरती पडल्याची बऱ्याच जणांना अनुभव येतात. तसं संताच्या विषयी हा पूर्वग्रह दूषित मत भुशुंडीजींच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. कारण एकच आहे, ते आपल्या रुचीच्या विरुद्ध आपल्याला सांगतायत. भुशुंडीजींचा तिसरा तर्क येतोय की अरे, सर्वांचं हित इच्छिण्याने कधी दुःख होऊ शकतं का? सगुण भक्ती ही आम्हाला एकच गोष्ट शिकवते, सर्वभूत हिते रताहा. सर्वांचं हित करणं हेच भक्तीचं प्रमुख लक्षण आहे. आणि मग आपण जर अशा सर्वांची हित करणारी सगुण भक्ती या लोमश मुनींना मागतोय, तर मग त्यांनी आपल्यावरती क्रोध करण्याचं काय कारण आहे? कशाबद्दल ते दुःखी होत आहेत? सगुण भक्ती म्हणजे प्रत्यक्ष परीस आहे. ज्याला आपण लावू त्याचं सोनं होऊन जातं. सज्जनो, आपला सद्गुरू देखील परिसासारखाच आहे, किंवा परिसापेक्षा देखील श्रेष्ठ आहे. कारण त्याने स्वतः रामभक्ती अनुभवली, ते चैतन्य अनुभवलं आणि त्याच्या परिसस्पर्शाने आमच्या जीवनाचं देखील त्याने सोनं करून टाकलं. जर आम्हाला देखील श्री ब्रह्मचैतन्यांनी असाच निर्गुण निराकाराचा बोध दिला असता, तर आज आमच्यापैकी किती लोक नामाला लागली असते. परंतु श्री महाराजांनी आम्हाला साधी सोपी सगुण भक्ती दिली. मग अशी सगुण भक्ती आम्हाला प्राप्त झाली असताना निर्गुण निराकाराचा विचार कशाला करायचा आहे? काय प्राप्त करायचंय? आणि जो भक्ती करतो त्याच्या अंतरंगामध्ये द्रोह कसा असू शकेल? लोमस मुनी माझ्यावरती संतापूच कसे शकतात? जर हे अंतिम सत्य निर्गुण निराकाराचं त्यांनी जाणलेलं आहे, तर त्यांच्या अंतःकरणामध्ये हा क्रोध कसा आलाय? कामी पुनिकी रही अकलंका. शेवटी भगवंताच्या या उपासनेमध्ये कुठल्याही पद्धतीची मागणं, कुठल्याही पद्धतीची इच्छा राहणं हे कामाचंच रूप आहे. आणि अशी इच्छा ज्याच्या हृदयामध्ये आहे तो निष्कलंक कसा असू शकेल? तो निर्गुण निराकाराशी तद्रूप कसा होऊ शकेल? अशा पद्धतीने इकडे लोमस मुनी आपला बोध भुशुंडींना सांगतायत आणि भुशुंडी मात्र आपल्या अंतःकरणामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे तर्क अनुमान करतायत. सज्जनो, यामध्ये चूक कोण, बरोबर कोण, या सगळ्या गोष्टींपासून थोडेसे त्रयस्थ व्हा. सारद दारुनारी समस्वामी राम सूत्रधर अंतरजामी. हे कशा पद्धतीने माया नाचवतीये ह्याचं दर्शन घ्या. आणि मायेच्या अधीन नाचताना भुशुंडीजींनी कसं रामावरती सगळं सोपवलेलं आहे, त्या सूत्राला आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून राहा. भुशुंडींच्या मनात विचार येत आहेत, बंस की रह द्विज नाही तकीने. ब्राह्मणाचं वाईट केल्याने वंश राहू शकतो का? कर्म की हो ही स्वरूप ही चिन्ह. स्वरूपाची ओळख झाल्यावर कोणाला आसक्तीपूर्वक कर्म करता येऊ शकतील का? काहू सुमती की खलसंग जामी. दुष्टाच्या संगतीने कोणाला सुबुद्धी उत्पन्न झाली आहे का? शुभगती पाव की परत्रिय गामी. परस्त्री गामी उत्तम गती मिळवू शकतो का? आता यातील कुठलाही तर्क चुकीचा नाहीये. हे सगळं जे भुशुंडीजींनी आजपर्यंत ऐकलं होतं साधू संतांच्या मुखातून, तेच तर्क त्यांच्या मनामध्ये या लोमस मुनींचा हा अंतिम बोध ऐकत असताना नाचतायत. आणि त्यातून त्यांना एकच कळतंय की सगुण भक्ती हीच श्रेष्ठ आहे. कारण सगुण भक्ती आम्हाला ब्राह्मण द्रोहापासून वाचवते. सगुण भक्तीच आम्हाला स्वरूप प्राप्त करून देते. आणि त्या स्वरूपाच्या प्राप्तीनंतर भक्त हा कधीही कर्माच्या आसक्तीमध्ये अडकत नाही, कारण सगळं काही तो राम इच्छेवरती सोपवतो. सगुण भक्ती आमच्या हृदयातली कुमती दूर करते. कुमती निवार सुमती के संगी. ज्याप्रमाणे आपण हनुमान चालिसामध्ये हनुमंताची भक्ती करतो, ती कशासाठी? की आम्हाला सद्बुद्धी उत्पन्न व्हावी यासाठी. रामायण आम्हाला
एका अत्यंत मोठ्या पातकापासून वाचवतं की सुभगती पाव की परत्रिय गामी. अशा रीतीने सगुण भक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचं सोनं करणारं साधन आहे. अरे एवढं साधं सोपं साधन असताना हे लोमस मुनी काय सांगतायत? भव की परही परमात्मा बिंदक, सुखी की होई कबहू हरि निंदक, राजू की रही नीति बिनु जाने, अघ की रही हरि चरित बखाने. परमात्म्याला जाणणारे कधी जन्म मरण्याच्या फेऱ्यात सापडू शकतात का? भगवंताची निंदा करणारे कधी सुखी होऊ शकतात का? नीती न जाणता राज्य राहू शकतं का? श्रीहरीचं चरित्र वर्णन केल्यावर पाप राहू शकतं का? सज्जनो, हे नदीचे दोन किनारे आहेत. एक सगुण पक्ष आहे, एक निर्गुण पक्ष आहे, आणि मधून नदीचं जल या ब्रह्मस्वरूपासारखं प्रवाहित होतंय. तुम्ही नदीच्या कुठल्या किनाऱ्याला सत्य मानणार? कुठली पूर्वग्रह दूषित अशी भूमिका घेऊन हाच किनारा बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार? महादेवाने देखील माता पार्वतीला हेच सांगितलं की सगुणही अगुणही नाही कछु भेदा. नाहीये, काही फरक नाहीये सगुण काय आणि निर्गुण काय. परंतु इकडं भगवंताच्या मायेच्या अधीन गेलेल्या या दोन्ही जीवांनी हे दोन पक्ष धारण केलेले आहेत आणि हे सगळं रामाच्या इच्छेने घडतंय. त्यामुळे दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत आणि या दोघांच्याकडे राम द्रष्टा रूपाने पाहतोय. जग पेखन तुम देख निहारा. राम सर्व साक्षी. या दोघांच्याही कडं, त्यांच्या या संवादाकडं, त्यांच्या या तर्कांकडं अंतर्यामी असल्यामुळं या सगळ्या भावनांना जाणतोय. आणि माझे गोस्वामीजी रामाशी तद्रूप झाल्यामुळं भुशुंडीजींच्या हृदयातल्या या भावनांना शब्दबद्ध करू शकतात. पावन जस की पुण्य बिनु होई, बिनु अग अजस की पावई कोई, लाभू की कछु हरि भगती समाना, जेही गावई श्रुती संत पुराणा. पुण्याविना पवित्र यश प्राप्त होऊ शकतं का? आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला जे काही सुयश प्राप्त होते सज्जनो, कुठेतरी पुण्याचं भांडवल आहे. आणि श्री महाराज म्हणतात की नाम घेणाऱ्याच्या मागे सत्कर्म हात धुवून लागतात. सगुण भक्ती करणाऱ्याच्या मागे सत्कर्म येतात. सत्कर्मातून पुण्य संचय होतो आणि या पुण्य संचयातूनच सुयश त्याच्या जीवनामध्ये सहजपणे स्वाभाविकपणे प्रवेश करू लागतं. असं हे सगुण भक्तीचं साधं सोपं साधन आहे. बिनु अग अजस की पावई कोई. पाप नसल्यावर कोणाला अपयश मिळू शकेल का? ज्याचा महिमा वेद संत पुराण गातात त्या हरिभक्ती समान दुसरा काही लाभ असू शकतो का? हे बंधू, जगतात यासारखी दुसरी कोणती हानी आहे की मनुष्याचं शरीर मिळूनही रामाचं भजन करू नये? काय सांगतायत हे लोमस मुनी मला? अरे कुठला निर्गुण निराकार परमात्मा? जो माझ्या अनुभवाला आला तोच माझा परमात्मा आहे आणि मला तर या सगुण भक्तीशिवाय दुसरा कुठलाच परमात्मा कळत नाही. सज्जनो, भुशुंडीजी अशा पद्धतीने आपल्या अंतःकरणातल्या उत्कट इच्छेच्या आधाराने सगुणाची भूमिका अत्यंत निष्ठेने लोमस ऋषींच्या समोर विचारात आपल्या हृदयामध्ये जतन करतायत. आणि इथं लोमश मुनी बोधाच्या रूपाने, शब्दांच्या आधाराने, वाणीच्या आधाराने हे भुशुंडीजींना सांगतायत. भुशुंडीजींच्या अंतःकरणात निर्माण होणारे आणखीन काही तर्क आहेत. अग की पिसुनता समकछुआना, धर्म की दया सरिस हरी जाना. चुगलखोरीसारखं दुसरं कोणतं पाप आहे? दयेसारखा दुसरा कुठला धर्म आहे? अशा प्रकारे असंख्य युक्तिवाद माझ्या मनामध्ये येत आहेत आणि मुनींचा उपदेश मी आदरपूर्वक ऐकत नव्हतो अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. बघा, गुरु आपल्या समोर बोध आपल्याला देतोय, परंतु तो बोध आम्ही नीट स्वीकारू शकत नाहीये. एक प्रकारे पुनश्च भुशुंडींजींचं चरित्र उज्जैनच्या महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन थांबलेलं आहे. जे पातक त्यांच्याकडून गुरुच्या अपमानाचं घडलं होतं, इथं लोमश मुनींचा देखील एक प्रकारे हा मानसिक अपमान भुशुंडीजींच्याकडून घडायला सुरुवात झालेली आहे.
परंतु या दोघांमध्ये एक फरक आहे. आधीचं पातक घडलं होतं ते गुरुच्या द्वेषातून घडलं होतं. इथं देखील द्वेष आहे, ईर्ष्या आहे, परंतु त्यामागं एक मुख्य सुधारणा अशी झालेली आहे की महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी हरीशी देखील स्पर्धा केलेली आहे. हरीचा त्रागा त्यांनी केलेला आहे. आणि इथं या सगुण भक्तीची भूमिका घेताना रामाच्या प्रेमासाठी म्हणून तो वाद चालू आहे. बघा किती सुंदर सूक्ष्म फरक आहे. आणि त्यामुळे इथं महादेव क्रोधित झालेला नाही, कारण महादेव जाणतोय की भुशुंडी आता ज्या मार्गाने चाललेले आहेत त्या मार्गावरती लोमश मुनींना भगवंताने एक निमित्त करून त्यांच्या समोर पाठवलेलं आहे. त्या लोमश मुनींच्या निमित्तातून भुशुंडीजींना रामराया आणखीन जवळ घेऊ पाहतोय. आणि त्यामुळे महादेव आपल्या समाधीमध्ये आहे, आपल्या हृदयातल्या आनंद स्थितीमध्ये आहे, कारण त्यांच्या आश्रिताचं कल्याणच प्रभू रामचंद्र करणार आहेत. आणि इकडं लोमस मुनी भगवंताच्या इच्छेने मात्र आता भुशुंडीजींवरती अत्यंत क्रोधित झालेले आहेत. आता भुशुंडीजींना लोमस मुनी कुठला शाप देणार सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.